Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नागपूर विमानतळावर येणाऱ्या बऱ्याच टॅक्सी आज विमानतळावर गेल्याच नाही. जवळपास विमानतळापासून 1 किलोमीटर अंतरावर त्या सगळ्या टॅक्सी थांबलेल्या आहे. आज टॅक्सी चालकांचं नो पिकअप नो ड्रॉप आंदोलन सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना विमानतळापासून तर इथपर्यंत जवळपास हेडगेवार चौकापर्यंत 1 किलोमीटर पायपीट करत बाहेर यावं लागतं. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. ज्या टॅक्सीज विमानतळावर आत असणं अपेक्षित होत्या त्या सगळ्या टॅक्सी या ठिकाणी जवळपास 100 टॅक्सी ज्या आहे त्या बाहेर उभ्या आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. नो पिकअप नो ड्रॉप अशा प्रकारचं हे आंदोलन आहे. अनेक मागण्या या आंदोलनात यांनी केलेल्या आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसतोय. मागण्या काय आहे आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना फटका बसतोय? हो सर, या मागण्या असं आहे सर, थोडं सांगावं लागेल. आम्ही मागच्या 7 वर्षापासून प्रशासनाला आमचं पूर्ण दुखणं मांडतोय. ह्या कंपन्या आमचं शोषण करते आहे. प्रत्येका शोषणाबद्दल प्रत्येकाला महानगरपालिकेच्या आयुक्तापासून सचिवापर्यंत मुख्यमंत्री CJI चीफ जस्टिस ऑफ सर्वांना लिहिलं आहे. नितीन गडकरी साहेबांना 50 वेळा लिहिलं आहे. आमच्या मुख्य मागण्या आहेत. रॅपिडो प्ले स्टोरवरून गायब व्हायला पाहिजे. रॅपिडोचा ॲप व्हायलाच नको आहे. उबरची बाईक बंद व्हायला पाहिजे. आज जवळपास दुसरी मागणी आमची आहे की आमचे जे RTN रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने जे दर ठरवून दिलेले आहेत 1 ऑगस्ट 2025ला आतापर्यंत ते लागू झालेले ते लागू करून द्यावेत. रेल्वे स्टेशन एअरपोर्टवर आम्हाला प्रीपेड बूथ टॅक्स मिळवून द्यावेत. किती टॅक्सी बाहेर थांबलेल्या आता जो 50 नंबर असतील सर आणि येत आहेत जात आहेत ते. पण प्रवाशांचे हाल होतं. 1 किलोमीटर चालत यावं लागतं. सर प्रशासनाची जबाबदारी आहे, कलेक्टरची जबाबदारी आहे. आम्ही उपाशी मरतो त्याचं काय करणार? आम्ही आमचं पाहायचं ते प्रशासन जबाबदारी आहे ना. काही टॅक्सी जात आहेत. काही जात आहेत, काही जबरदस्ती निघून जातात, पास मारून जात आहेत. नक्कीच काही टॅक्सी जात आहे. 100% टॅक्सी बंद आहे असं नाही, परंतु ज्या बंद आहेत त्यामुळेही मोठा फटका प्रवाशांना या ठिकाणी बसतोय. आपण बघू शकतो विमानतळापासून साधारणतः 1 किलोमीटर अंतर आहे हे आहे आणि या अंतरावर ह्या सगळ्या टॅक्सीज ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत. नो पिकअप नो ड्रॉप आंदोलनाचा हा एक पार्ट आहे, परंतु याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय. कॅमेरामॅन सचिन सयामचं गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.